ठरवलंय मी त्याला पूर्णच करून राहणार. काही हो, मग ते पेपर फोडतील, ते काही करतील, पण मी माझं ध्येय पूर्णच करणार. मी 4 वर्षापासून करतोय, पण 3दा पण पेपर फुटला माझा. रिपीटर्स मध्ये फुटला, सेकंड रिपीट मध्ये, आणि आता थर्ड तर हे माझं आजारामध्येच गेलं. आणि यावेळेस पण पेपर फुटला. हा जो आजार आहे, आता या आजारात जास्त काम करू शकत नाही, जास्त वेळ बसू शकत नाही. मग हे प्रकारे अपंगत्वामध्येच मोजलं जावं असं माझी विनंती आहे सरकारला. आमची एकच मागणी आहे की आता माझा मुलगा तर आद्धू झालेला आहे, तुम्ही आद्धूचं प्रमाणपत्र देता तसं माझ्या मुलाचं कोणतं प्रमाणपत्र द्यावे, त्याच्या पायी जिंदगीची काहीतरी सोय करावी. काय एवढंच मागणं आहे. आणि आज किडनी ट्रान्सप्लांट याच्यावर मोठा आजार काहीच नाही सर. आजकाल एखादी पाय तुटू द्या, माणूस चलतो, पण आज त्याच्या आयुष्याचं नुकसान तुम्ही मोफू शकत नाही. मला करोड रुपये पण मोफू शकत नाही. नमस्कार मित्रांनो, रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलचा उपक्रम रत्नाकर न्यूज. ही नीट काही आपली नीट झोप लागू देत नाही मित्रांनो. लातूर पॅटर्नच्या अनेक गोष्टी बाहेर यायला लागलेल्या आहेत. लातूरमध्ये राजकीय नेते एकमेकाची चमकगिरी करण्यामध्ये व्यस्त आहेत. पण यापैकी किती जणांना वाटलं की गोंदेगाव मधल्या, लातूर जिल्ह्यातल्या गोंदेगाव मधील मैथिली अशोक सोनूने वय वर्ष 18, हिनं 16 तारखेला झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. तिच्या परिवाराला भेटायला किती राजकीय लोक गेले. विश्वजित तेलंगे, त्याचे वडील एक किराणा दुकानदार, रात्रंदिवस अभ्यास केला, रोज 18 तास अभ्यास करून त्याच्या किडनी फेल झाल्या, दोन्ही किडनी फेल झाल्या. शेवटी त्याच्या आजीने त्याला किडनी दिली. तो सध्या डायलिसिसवर, डायलिसिस असताना त्याला अभ्यास केलेला आहे, अपंग झालेला आहे. त्याच्या वडिलांनी मागणी केलेली आहे की तुम्ही जसं अपंगांना सर्टिफिकेट देता तसा हा ये आता अपंगच आहे आणि हा नीटचा बळी आहे. मैथिलीने जसा गळफास घेतला, फक्त याच्या किडन्या गेलेल्या आहेत. ह्या तरुणाच्या, विश्वजित तेलंगे, हा तरुण, देहवेडा तरुण, त्याची मुलाखत आता आपण ऐकलेली आहे. तो काय म्हणतो, ह्यांनी किती पेपर फोडू द्या, काही होऊ द्या, मला डॉक्टर व्हायचं. काय होणार बा डॉक्टर होऊन? काय होणार? पैसेच कमवणार. डॉक्टर होऊ नको असं कोणी म्हणणार नाही, पण जीवनामध्ये अनेक ध्येय समोर असताना, अनेक पर्याय उपलब्ध असताना डॉक्टर 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 म्हणजे पैसे कमवायची मशीन. हात लावला आणि 500 रुपये, हात लावला आणि 500 रुपये, चला दुसरा हात लावला आणि 500 रुपये, सेकंदाला 500 रुपये. याची चटक आहे. पैसे कमवायचे. किती डॉक्टर, या महाराष्ट्रातले किती डॉक्टर रुग्ण सेवा करतात हा फार मोठा प्रश्न आहे. डॉक्टरच्या नावानं इथं कट प्रॅक्टिस, कमिशन. पुन्हा डॉक्टरचा पोरगा डॉक्टर झाला म्हणजे अट्टहास, माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, कारण हे कोट्यवधी रुपयाचं उभारलेलं साम्राज्य सांभाळणारे कोण आहे? म्हणून मुलाला डॉक्टर, पुन्हा त्याचा मुलगा डॉक्टर, पुन्हा त्याचा मुलगा डॉक्टर, डॉक्टर डॉक्टर डॉक्टर. लोकांना लुटा 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 लुटा, पिढ्यानं पिढ्या लुटत चला. त्याच्यासाठी डॉक्टर व्हायचंय, त्याच्यासाठी ही नीटच्या एक्झामचा पेपर फुटीचा प्रॉब्लेम पुढे आलेला आहे. किती राजकीय नेत्यांनी या विश्वजित तेलंगेची भेट घेतली. आज त्याला गरज आहे मदतीची. लातूर जिल्ह्यातला गोंदेगावचा आहे,
खासदारांनी काही मदत केली का खासदार फंडातून, आमदारांनी काही मदत केली का आमदार फंडातून, का सरकारी मदत त्याला झाली? तो त्याचे वडील फक्त अपंगाचं सर्टिफिकेट मागतात. एकीकडे त्याला डॉक्टरचं सर्टिफिकेट मिळवायचं होतं, आज त्याला अपंगाचं सर्टिफिकेट मिळवण्याची पाळी आली फक्त ह्या बोगस डॉक्टरच्या फॅक्टरीमुळे. तिकडे जीव चाललेले आहेत, इकडे ह्यांचं राजकारण सुरू झालंय. जे तुमच्या स्टेजवर येऊन बोलत होते की आम्ही तुमचं कुंकू लावलं, आता ह्याच लोकांना त्याच्या विरोधात बोंबलायची पाळी आली. बोंबले आंदोलन झालं MIDCच्या ट्युशन एरियात, लातूरच्या उद्योग भवन परिसरात. इकडे लोकांचे जीव चालले तर हे बसलेत बोंबलत. कारण ह्यांना चमकोगिरी करायची, ह्यांना राजकारण करायचंय. पेपरला फोटो, चॅनलला फोटो, युट्यूबला बातम्या, नाव 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 नाव. किती भयानक परिस्थिती आहे. 7 डॉक्टर या रँक मध्ये अडकलेले, 7 लातूर शहरातले 7 डॉक्टर आहेत अशी कल्पना आहे, अशी एक चर्चा आहे. अजून नावं आता 1-2 दिवसात बाहेर येतील. काही डॉक्टरने तर शहाणपणा केला, त्यांनी सांगून टाकलं आम्ही रद्दी घालून टाकली पेपरची, बोगस पेपरची. कुठं हजारो कोटीचं साम्राज्य निर्माण करणारा हा मोठे गावकर, आणि कुठं लातूरमध्ये 20 रुपये किलोची रद्दी घेऊन फिरणार हा रद्दीवाला. त्याची चौकशी करण्यात मिळत, रद्दीवाल्यांची चौकशी. आणि बरोबर आहे, सीबीआयच्या तपासाचा तो एक भाग आहे. उद्या जर त्या रद्दीवाल्याकडे काही पेपर सापडले तर फार मोठा एव्हिडन्स, फार मोठा पुरावा होऊ शकतो. म्हणून लातूरातल्या 50 रद्दीवाल्यांची त्यांनी यादी काढलेली आहे, त्यांची चौकशीच्या फेऱ्यात आलेली आहे. पुण्यातल्या नामवंत कॉलेजचे काही प्राध्यापक या चौकशीच्या फेऱ्यात आलेले आहेत. प्राध्यापक बरबटले, डॉक्टर्स बरबटले, ट्युशन क्लासवाले बरबटले, आणि ह्याच्यात भरडला चाललेलं आहे एकच नाव, आणि ते नाव म्हणजे आहे लातूर पॅटर्न. भरडल्या चाललेलं आहे. आणि ज्या लातूर पॅटर्न अनेकांनी टीका केलेली आहे, अनेक चॅनलनी टीका केलेली आहे की हे रट्टा मारून शिकवलेली क्लासेस म्हणजे पॅटर्न होऊ शकत नाही. हे पुढे कुठे टिकावं लागले. तुम्ही रट्टा मारायचा होता, तुम्ही क्लासेसचं नाव गाजवायचं होतं, तुम्ही पहिले यायचे होते, तुमचे नंबर लागायचे होते. तुम्हाला रट्टा मारायला कोण नको म्हणलं होतं. पण काही विद्वान मंडळी स्वतःचे बुद्धीचे दिवे पाजळायला लागले की म्हणे लातूर पॅटर्न हा पूर्वीपासूनच बोगस होता. कृपा करून सर्वांना हात जोडून विनंती, आमच्या लातूर पॅटर्नला बदनाम करू नका. आमचा लातूर पॅटर्न हा अबाधितच राहणार. लातूर हे 100 नंबरी सोनं आहे, आणि लातूरमध्ये यापुढे कितीही संकट येऊ, या सुद्धा संकटाचा सामना करून हा लातूरचा विद्यार्थी पुन्हा एकदा देशाच्या नकाशावर आपलं नाव कोरल्याशिवाय राहणार नाही, असा आत्मविश्वास काल लातूरचे माजी पालकमंत्री आणि आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सांगितलेलं आहे. आता लोक जुन्या गोष्टीचा संदर्भ करून त्यांच्याशी तुलना, मोठेगावकरांशी त्यांच्या बातम्या जोडून आपापले चॅनल चालवण्याचा उद्योग सुरू झाले. आणि म्हणून मित्रांनो, आता एखादा ट्युशन क्लासवाला प्रायव्हेट मध्ये काय करतो त्याचा अमित देशमुख साहेबाचा काय संबंध येतो? तो पेपर विकत घेतो, तो NIT पर्यंत जोडतो. हे गोरखधंदा 8-10 वर्षापासून चालू आहे. इथल्या लोकांना, या लोकांना फक्त त्याचा डामडोल, क्लासची वाढणारी संख्या, त्याची जाहिरात, या इव्हेंटला बळी पडून की आमचाच भारतात पहिला, आमचाच डॉक्टर, 20 डॉक्टर घडवणार, आणि डॉक्टर घडवणारी फॅक्टरी. मैथिलीनं आत्महत्या केली, विश्वजित तेलंगेच्या किडण्या गेल्या. हे झाले तोंडावरची नावं, पण अशी 23 लाख पैकी
कितीतरी लाखो विद्यार्थ्यांचं मानसिक संतुलन आता बिघडलेलं आहे. का सुप्रीम कोर्टानं सुद्धा चांगलं फायद्यावर घेतलेलं आहे सगळ्यात. हे हात झटकून भागणार नाही, ह्याच्या खोलात जाऊन तपास झाला पाहिजे. फक्त भीती अशी वाटते की अजून किती मैथिली जग सोडून जात्याल आणि अजून किती विश्वजित तेलंगे सारखे तरुण आपल्या प्रकृतीचा परिणाम करून घेतात. ही फार मोठी काळजी ह्या नीट प्रकरणामुळे संपूर्ण देशासमोर आहे. संपूर्ण आज 5 राज्यात मध्ये हा पेपर फुटला आहे आणि 21 जूनला होणारा सुद्धा पेपर फुटायच्याच मार्गावर आहे अशा काही बातम्या गुजरातमधून बाहेर यायला लागलेल्या आहेत. लोकांची विश्वासार्हता कमी होत चाललेली आहे. पण यामध्ये भरडल्या चाललेले जे खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे क्लास घेऊन विद्यार्थ्यांना शिकवतात, जे खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे फीस आकारून विद्यार्थ्यांना शिकवतात, जे कॉलेजेस खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे डॉक्टर्स निर्माण करतात, त्या कॉलेज भरडल्या चाललेले त्यांच्यामध्ये सुद्धा लातूर पॅटर्न मध्ये जेवढे काही कॉलेज येतात त्या सर्व कॉलेजला त्याचा फटका बसतोय. आता तो फटका ऍडमिशनला बसणार, तो फटका पुढच्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर बसणार आणि निश्चितच तो फटका अनुदानावर बसणार आणि निश्चितच तो फटका लातूर पॅटर्नवर बसणार. फक्त कार्यकर्त्यांना, आता प्रत्येक पक्षामध्ये काही कार्यकर्ते असतात, काही बी करते असतात की ज्यांचं कामच असतंय मोर्चे काढणे, आंदोलन करणे, ठण बोंबा मोर्चा काढणे, फलक घेणे, जय असो म्हणणे, हार घालणे आणि पुन्हा त्याच नेत्याच्या नावानं पुन्हा बोंब ठोकणे. हे मी थोडं स्पष्ट बोलतो. जे नेते कालपर्यंत त्या अमित देशमुख साहेबांना आमचे साहेब आमचे साहेब आमचे साहेब म्हणत होते, ते काल त्यांच्यावर आमच्या समोर टीका करत होते. का तर त्यांना फक्त शहराचं अध्यक्षपद मिळालं नाही. आता अमित देशमुख साहेबाला जे वाटलं ते त्यांनी केलं. शहर जिल्हाध्यक्ष आमच्या अभयदादांना केलं, ते त्यांच्या गुणवत्तेमुळे केले, त्यांच्या वक्तृत्वामुळे केलं, त्यांच्या कार्यामुळे केलं. ही चांगली गोष्ट आहे. अभयचं सुद्धा अभिनंदन. पण शहराध्यक्ष अध्यक्ष आमच्या प्राध्यापक जवळगेकर सर केलं तर त्याच्यामध्ये अनेक काँग्रेसच्या पोरा ह्या तरुण मंडळीमध्ये पोटामध्ये गोळ सुटला की आम्हाला का नाही, आम्ही इतकेवर झालं सेवा करतो अमित भैयाची. संधीची वाट पाहावी लागते कार्यकर्त्यांनो. 25-25, 30-30 वर्ष शस्त्रनजा उचलल्यानंतर कुठेतरी संधी मिळत असते. पण ही राजकारणाची लढाई, लातूरचा सगळ्यात मोठा हा प्रश्न नीट पेपर आणि सध्या उद्योग भवन परिसर उद्ध्वस्त होतोय. तिथली MIDC उद्ध्वस्त होती, तिथं MIDC आता राहिलीच थोडी, सगळे ट्युशन क्लास एरिया झालेला आहे म्हणा. पण तिथे जे काही छोटे छोटे उद्योग चालतात की ज्याच्यामध्ये चहाची टपरी आहे, खानावळ आहे, हॉस्टेल आहे, किराणा रूम देऊन ज्यांचे परिवार चालतात त्यांच्यावर फार मोठा हा आघात होतोय. फक्त कृपा करून ह्या सरकारनं थोडंसं लक्ष घालून थोडीशी कुठेतरी लातूर पॅटर्नची बदनामी थांबवावी असं एक प्रामाणिक मत मी माझ्या रत्नाकर न्यूज चॅनलच्या वतीनं आपणास करतो. आणि पुन्हा एकदा या उद्योग भवन परिसराची भरभराटी झाली पाहिजे. पुन्हा इथं लेकरबाळ अभ्यास केली पाहिजेत. पुन्हा इथं एक चांगलं सौहार्दाचं वातावरण निर्माण होऊन खऱ्या अर्थानं इथून लातूरमधून डॉक्टर निर्माण व्हावे, ही एक प्रामाणिक भावना म्हणून केलेला आजचा हा व्हिडिओ आहे. फक्त वाईट ह्याचं वाटतं की ती बिचारी लेकरू मैथिली सोनोने हिनं आत्महत्या करायला नको होती. आमचा विश्वजित तेलंगे याच्या किडण्या जायला नको होत्या. या लेकरांच्या कष्टाचं कुठंतरी मूल्यमापन झालं पाहिजे. त्यांना सरकारनं मदत केली पाहिजे. या राजकीय पुढाऱ्यांनी बोंबा न मारता त्यांच्या घरी जाऊन त्यांना आर्थिक मदत करावी. प्रत्येक कार्यकर्त्यानं सहज जरी 1000 रुपये गोळा केले तर त्या परिवाराला किती मदत होईल. एक 500-500 गोळा केले किती मदत होईल. ही भावना तुमच्यामध्ये काय येत नाही. या पीडित झालेल्या परिवाराला जाऊन भेटायची बुद्धी या राजकीय नेत्यांना येणार आहे का नाही, हा मोठा प्रश्न आहे. मित्रांनो, आता शेवटी ज्याचे त्याने ठरवायचं राजकारण करायचंय का खरंच पॅटर्न घडवायचं आहे.
का पुन्हा पॅटर्नच्या नावानं बोंबा ठोकायच्यात? काय वाटतं आपल्याला? जरूर कळवा, कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रत्नाकर न्यूज चॅनलला असाच आशीर्वाद द्या. मित्रांनो, पाहत राहा आपलं आवडतं चॅनल रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलचा उपक्रम रत्नाकर न्यूज. काळजी घ्या. धन्यवाद.